Hello everyone. In previous lecture of pharmacology and toxicology, we started our new chapter, that is centrally acting muscle relaxants and anti-Parkinsonian drug. Okay, so these both category together in one chapter just because both disorders or both drugs which related their actions on मसल्स. ओके, सो ह्याच्यामधला जो फर्स्ट पार्ट आहे सेंट्रली ॲक्टिंग मसल रिलॅक्संट्स हा आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये कंप्लीट केला होता. ओके, आपण जस्ट रिवाइज करूया तेवढा पार्ट. So muscle relaxants are the drug that affects a skeletal muscle function and decrease the muscle tone. It may be used to alleviate the symptoms such as muscle spasm, sprain and pain. Okay, so muscleशी रिलेटेड ज्या काही डिसऑर्डर्स आहेत विच रिलेटेड टू अ मसल टोन. ओके, मसल टोन्स मीन्स मसल कॉन्ट्रॅक्टिलिटी दॅट इन्क्लूड्स मसल spasm, muscle sprains mean inability to move a fluid through muscles. Okay, and muscle pain. Okay, so due to the spasm, sprain like condition or stiffness of muscle, there will be a pains into a muscles. Okay, so all these disorders, all these conditions treated with the help of skeletal muscle relaxants. Okay, so muscle relaxants are two types, that is neuromuscular blockers and spasmolytic. Okay, so in this chapter we see a centrally acting muscle relaxants. Okay, so they act through the mechanism of spasmolytic mechanism. Okay, means they causes the destruction of spasm, that is contraction of muscles, and thereby they relax a various type of muscles into a body. Okay, so here it is the mechanism by which they act through a central nervous system. Okay, so त्यांची ॲक्शन जी आहे ती सेंट्रल नर्वस सिस्टीमवर ॲक्शन शो करून ते मसल रिलॅक्सेशन करतात. ओके, सो सेंट्रल नर्वस सिस्टीमवर जे गाबा हे एक इनिबिटरी न्यूरोट्रान्समीटर आहे. ओके, सो ह्याची ॲक्शन आपण बघितलेली आहे, आपण जे आधीचे चॅप्टर बघितलेले आहेत त्याच्यामध्ये बघितलेलं आहे की जे गाबा थ्रू ॲक्शन शो करतात, गाबा फॅसिलिटेड ज्यांची ॲक्शन असते, दे प्रोड्युसेस अ इनिबिटरी इफेक्ट ऑन सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड देअर बाय दे प्रोड्युसेस अ इनिबिटरी इफेक्ट ऑन or calming or relaxant effect on skeletal muscles. Okay, and thereby they produces a muscle relaxation. Okay, so muscle relaxation relaxants मध्ये 4 मेजर क्लासिफिकेशन आहे. मेफेन्सिन कग्निनर्स, बेन्झोडायझेपिन, गाबा मायमेटिक, सेंट्रल अल्फा 2 अगोनिस्ट. ओके, सो ह्याच्यामधले जे दोन फर्स्ट जे मेजर ग्रुप्स आहेत मेफेन्सिन कग्निनर्स आणि बेन्झोडायझेपिन, ह्यातले ड्रग जे आहेत ते आपल्या सिलेबसमध्ये इन्क्लूड केलेले आहेत. ओके, आणि अदर जे ड्रग्ज आहेत विच शोज द सिमिलर ॲक्शन टू दॅट ऑफ दॅट मिथोकार्बामॉल. ओके, सो त्याच्यामुळे सेपरेट ड्रग दिले नाहीत. ॲज अन प्रोटोटाईप ड्रग आपल्याला मिथोकार्बामॉल बघायचं आहे, मेफेन्सिन बघायचं आहे, क्लोरझोक्झाझोन बघायचं आहे आणि डायझेपाम. ओके, सो हे 4 ड्रग फक्त आपल्याला इथे स्टडी करायचे आहेत. आपण इंडिव्हिज्युअल ड्रग प्रिव्हियस लेक्चरमध्ये स्टडी केलेले आहेत. मेफेन्सिन, त्याच्यानंतर आपण बघितलं होतं मिथोकार्बामॉल, क्लोरझोक्झाझोन, डायझेपाम. ओके, सो हे आपण बघितलेलं आहे प्रिव्हियस लेक्चरमध्ये सेंट्रली ॲक्टिंग मसल रिलॅक्संट ह्या पार्टमध्ये. ओके, सो ह्या चॅप्टरचा जो नेक्स्ट पार्ट आहे अँटी पार्किन्सोनियन ड्रग हा आपल्याला आत्ता कंटिन्यू करायचा आहे. ओके, सो फर्स्ट आपण अँटी पार्किन्सोनियन ड्रग शिकण्या अगोदर आपल्याला पार्किन्सन और पार्किन्सोनिझम ह्या डिसीजबद्दल आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. मीन्स पार्किन्सोनिझम म्हणजे नक्की काय होतं या डिसीजमध्ये. सो पार्किन्सन्स डिसीज इज अ ब्रेन डिसऑर्डर्स दॅट लीड्स टू शेकिंग, स्टिफनेस अँड डिफिकल्टी विथ वॉकिंग, बॅलन्स अँड कोऑर्डिनेशन. ओके, सो तुम्हाला या डायग्राममध्ये एक पर्सन दिसतोय. So Parkinsonism, it is an brain disorders. Okay, so due to the alteration of functioning into the brain, there will be a results of Parkinson's disease. Okay, so त्याच्यामुळे काय होतं आहे, that leads to a shaking, stiffness and difficulty in walking. Okay, so त्या पर्सनचे जे हात आहेत ते थरथरत असतात, शेक होत असतात. ओके, त्याच्यानंतर स्टिफनेस म्हणजे पर्टिक्युलर जे आर्म्स आहेत किंवा जो नेकचा रिजन आहे किंवा लेग्स आहेत. ओके, सो त्याचे जे मसल्स आहेत ते स्टिफ होतात म्हणजे काय, टाईट होतात. ओके, आणि नेक्स्ट आहे डिफिकल्टी विथ वॉकिंग, बॅलन्स अँड कोऑर्डिनेशन. ओके, सो इट इज अन मेंटल डिसऑर्डर्स और इट इज अन ब्रेन डिसऑर्डर्स दॅट रिझल्ट्स इन टू अ डिफिकल्टी इन वॉकिंग,
बॅलन्स अँड कोऑर्डिनेशन ऑफ बॉडी. ओके, सो बॉडीचं पूर्ण ऑर्गन जे सिस्टीम्स आहेत बॉडीचे त्याच्यामधलं कोऑर्डिनेशन बिघडून जातं. बॉडीचा चालताना वगैरेचा जो बॅलन्स आहे तो पर्सन मेंटेन करू शकत नाही. म्हणजे चालता चालता कदाचित त्याची झेप जाऊन पडण्याची शक्यता जास्त असते. ओके, आणि कोऑर्डिनेशन जे आहे ऑर्गन सिस्टीममधलं ते सुद्धा बिघडून जातं. बॉडीचा बॅलन्स जातो आणि त्याच्यामुळे पर्सन जो आहे त्याला तो इझिली वॉक करू शकत नाही. ओके, सो पार्किन्सन सिम्टम्स युजली बिगिन ग्रॅज्युअली अँड गेट वर्सन ओव्हर अ टाईम. ओके, ॲज द डिसीज प्रोग्रेस पीपल मे हॅव डिफिकल्टी इन वॉकिंग अँड टॉकिंग. ओके, सो जर आपण जर पार्किन्सोनिझम हा जर डिसऑर्डर बघितला तर तो क्रोनिक टाईपचा डिसऑर्डर आहे. ओके, क्रोनिक म्हणजे काय, तर हा जो डिसऑर्डर आहे तो हळूहळू आपल्या बॉडीमध्ये वर्सन कंडिशनला जातो. ओके, आपण ॲक्यूट आणि क्रोनिक ह्या दोन्ही टर्म बघितलेल्या आहेत. ॲक्यूट म्हणजे काय, तर मोर शार्प पेन असतं आणि थोड्या वेळासाठी असतं. ओके, क्रोनिक म्हणजे काय, तर त्याचा जो पेनचा जो सेन्सेशन आहे पेनचं ते सुरुवातीच्या पिरियडमध्ये जास्त नसतं, ते जाणवत नाही, पण ते हळूहळू प्रोग्रेस कंडिशनमध्ये बॉडीमध्ये वाढत जातं आणि नंतर ते फार सिव्हिअर स्टेजला जातं. ओके, सो इट इज ॲन क्रोनिक डिसऑर्डर्स. ओके, क्रोनिक प्रोग्रेसिव्ह न्यूरो डिजनरेटिव्ह डिसऑर्डर. ओके, तुम्ही हे तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. पार्किन्सोनिझम इट इज ॲन क्रोनिक प्रोग्रेसिव्ह न्यूरो डिजनरेटिव्ह डिसऑर्डर. ओके, क्रोनिक म्हणजे काय, तर हा जो डिसीज आहे तो हळूहळू पर्सनच्या बॉडीमध्ये डेव्हलप होत जातो. ओके, प्रोग्रेसिव्ह म्हणजे काय, प्रोग्रेस म्हणजे काय आपण म्हणतो की आपण जेव्हा एखाद्या लोअर स्टेटकडून हायर स्टेटकडे जातो हा आपला प्रोग्रेस असतो. ओके, तसंच ह्या डिसीजचं आहे, ह्याचे जे सिम्टम्स आहेत ते लोअरमधून सिव्हिअरिटी कंडिशनला जातात. सो इट इज ॲन प्रोग्रेसिव्ह म्हणजे तो डिसीज आहे तो हळूहळू आपल्या बॉडीमध्ये वाढत जातो. ओके, न्यूरो डिजनरेटिव्ह म्हणजे काय, न्यूरो डिजनरेटिव्ह. ओके, न्यूरो इट इज रिलेटेड टू अ न्यूरॉन्स. ओके, अँड डिजनरेटिव्ह मीन्स डिजनरेशन ऑर डिग्रेडेशन. म्हणजे काय होतं, ते न्यूरॉन्स जे आहेत त्यांचं डिग्रेडेशन होतं आणि त्याच्यामुळे इट इज ॲन न्यूरो डिजनरेटिव्ह डिसऑर्डर्स. आणि त्याच्यामुळे हे जे फर्दर कॉन्सिक्वेन्सेस आहेत, डिफिकल्टी इन वॉकिंग, बॅलन्स, कोऑर्डिनेशन बॉडीचं बिघडतं. ओके, सो हे जे सिम्टम्स आहेत, हे जे कॉन्सिक्वेन्सेस आहेत विच इज अरायजेस ड्यू टू द डिजनरेशन ऑफ दॅट न्यूरॉन्स. ओके, सो इट इज ॲन क्रोनिक प्रोग्रेसिव्ह न्यूरो डिजनरेटिव्ह डिसऑर्डर. ओके, सो आपण जर पॅथोफिजिओलॉजी डिस्कस केली पार्किन्सनची, पॅथोफिजिओलॉजी इन द सेन्स व्हॉट इज द रिझन फॉर दॅट डिसऑर्डर. ओके, काय डिसऑर्डरला त्या रिझन असू शकतं आपल्या बॉडीमध्ये आणि त्याच्यानंतर फर्दर त्या डिसऑर्डरमध्ये कोणत्या डिफॉर्मॅलिटीज ज्या आहेत त्या पर्सनच्या बॉडीमध्ये येतात. ओके, सो अँटीसायकोटिक ड्रग्स, एन्सिफॅलायटिस लाईक कंडिशन्स अँड अदर डिफरंट कॉजेस. ओके, सो आपल्याला नेक्स्ट स्लाईडमध्ये बघायचं आहे की कोणत्या रिझनने पार्किन्सन्स डिसीज होऊ शकतो. ओके, सो दीज आर द सेव्हरल रिझन्स विच कॉजेस द अफेक्ट्स द सबस्टेन्शिया निग्रा. ओके, सो तुम्ही ब्रेनची ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी इन डिटेल बघितलेली आहे. ओके, सो त्याच्यामध्ये सबस्टेन्शिया निग्रा हा एक ब्रेनचा रिजन आहे. त्या रिजनमध्ये जे काही न्यूरॉन्स आहेत ते अफेक्ट होतात. ओके, सो अफेक्ट्स द सबस्टेन्शिया निग्रा, डिस्ट्रक्शन ऑफ डोपामाइन प्रोड्युसिंग न्यूरॉन्स विदिन द बेझल गँग्लिया. ओके, सो कोणते न्यूरॉन डिजनरेट होणार आहेत, कोणत्या न्यूरॉनचं डिस्ट्रक्शन होणार आहे पार्किन्सन्स डिसीजमध्ये, तर डोपामिनर्जिक न्यूरॉन. ओके, सो दोज न्यूरॉन विच सिंथेसिस ऑर रिलीज अ डोपामाइन. ओके, सो असे न्यूरॉन बॉडीमध्ये की जे डोपामाइनचं सिंथेसिस आणि रिलीज करतात. ह्या डोपामाइनचे रिलीज करणारे न्यूरॉन्स जे आहेत त्यांचं डिस्ट्रक्शन झाल्यामुळे बॉडीमध्ये काय होतं, ब्रेनच्या त्या पर्टिक्युलर एरियामध्ये डोपामाइनची जी क्वांटिटी आहे ती काय होणार आहे, कमी होणार आहे. ओके, सो रिड्युसेस द अमाऊंट ऑफ अवेलेबल स्ट्रेटल dopamine which is generally inhibitory neurotransmitter. Okay, so due to the decrease in the quantity of dopamine त्याचा जो इनिबिटरी इफेक्ट आहे तो काय होणार आहे, कमी होणार आहे. ओके, सो द एक्स्ट्रा पिरॅमिडल सिस्टीम. ओके, सो ब्रेनमधली जी एक्स्ट्रा पिरॅमिडल सिस्टीम आहे. ओके, एक सेकंड.
ओके. सो ब्रेनमध्ये जी एक्स्ट्रा पिरॅमिडल सिस्टीम आहे विच इन्क्लूड्स बेझल गँग्लिया अँड सबस्टेन्शिया निग्रा. ओके. सो तुम्हाला काय करायचं आहे, हे लेक्चर संपल्यानंतर तुम्हाला ब्रेनची ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी समजून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. जी एक्स्ट्रा पिरॅमिडल सिस्टीम आहे त्याच्यामध्ये बेझल गँग्लिया येतं आणि सबस्टेन्शिया निग्रा हे ब्रेनचे 2 पोर्शन येतात. ओके. सो हे जे एक्स्ट्रा पिरॅमिडल सिस्टीम आहे ब्रेनची, ती काय करते, कंट्रोल्स द बॉडी मुवमेंट्स बाय अ बॅलन्स बिटवीन कोलिनर्जिक एक्सायटेटरी अँड डोपामिनर्जिक इनिबिटरी इन्फ्लुएन्सेस. ओके. सो ब्रेनमध्ये जे एक्स्ट्रा पिरॅमिडल सिस्टीम आहे दॅट इन्क्लूड्स बेझल गँग्लिया अँड सबस्टेन्शिया निग्रा. ओके. सो हे जे पार्ट आहेत 2, ओके, ते काय करणार आहेत, बॉडीचे जे बॉडी मुवमेंट्स आहेत, ओके, ते कंट्रोल करतात. ते कसे कंट्रोल करणार आहेत मग, they maintain a balance between excitatory and inhibitory influences. ओके. सो जी एक्सायटेटरी न्यूरोट्रान्समीटर सिस्टीम आहे आणि जी इनिबिटरी न्यूरोट्रान्समीटर सिस्टीम आहे, ओके, सो ह्या दोन्हीमधले बॅलन्स मेंटेन केला जातो. ओके. सो पार्किन्सन्स डिसीजमध्ये कोणते एक्सायटेटरी आणि कोणते इनिबिटरी न्यूरोट्रान्समीटर येतात, तर इनिबिटरी न्यूरोट्रान्समीटरमध्ये येतो डोपामाइन, ओके, आणि एक्सायटेटरी न्यूरोट्रान्समीटरमध्ये येतो ॲसिटाइल कोलिन. ओके. सो आपण इथे पॅथोफिजिओलॉजीमध्ये बघितलेलं आहे की इट इज अ न्यूरो डिजनरेटिव्ह डिसऑर्डर. ओके. सो न्यूरॉनचं डिस्ट्रक्शन होतं स्पेसिफिकली डोपामिनर्जिक न्यूरॉन्स. ओके. सो त्याच्यामुळे काय होतं, डोपामाइनची क्वांटिटी कमी होते. ओके. मीन्स पार्किन्सन्स डिसीजमध्ये जिथे डोपामाइनची क्वांटिटी कमी होणार आहे तिथे काय होणार आहे मग, ड्यू टू द डिक्रीज इन द क्वांटिटी ऑफ दॅट डोपामाइन दॅट रिझल्ट्स इन टू अ इन्क्रीज इन द ॲक्टिव्हिटी ऑफ ॲसिटाइल कोलिन. ओके. ह्या दोन्ही तराजूच्या बाजू आहेत. ओके. मग जेव्हा बॉडीमध्ये जसं आपण बाजारामध्ये जातो भाजी वगैरे किंवा धान्य घ्यायला जातो तेव्हा आपण बघितलं पूर्वीच्या काळी जनरली असे तराजू यूज केले जायचे. ओके. सो काय करायचं, आपल्याला जर 1 किलो धान्य हवं असेल तर 1 किलोचं जे माप आहे ते एका पारड्यामध्ये ठेवायचे आणि दुसऱ्या पारड्यामध्ये ते हळूहळू धान्य ॲड करत जायचे. ओके. सो जिथपर्यंत दोन्ही पारडी आहेत ती समान लेवलला येत नाहीत तोपर्यंत ते धान्य ॲड करत जायचे. ओके. सपोज जर थोडं जरी धान्य जास्त गेलं तर त्याच्यामुळे काय होणार आहे, दुकानदाराला तोटा होणार आहे. बरोबर आहे. थोडं धान्य जर कमी आलं तर काय होणार आहे, तो जो पर्सन घेणारा आहे तो ते धान्य घेणार नाही, कारण का त्याच्यामध्ये त्याचं नुकसान असणार आहे. ओके. म्हणजे हे जर दोन्ही सिस्टीमचं जे बॅलन्स आहे ते जर मेंटेन केलं नाही तर कोणत्या तरी एका बाजूच्या माणसाला तोटा होतो. ओके. तसंच सेम बॉडीचं हे आहे की जे इनिबिटरी आणि एक्सायटेटरी ज्या सिस्टीम्स आहेत त्या दोन्ही मेंटेन असणं गरजेचं आहे. ओके. सो त्याच्यामुळे काय होतं की बॉडीचं जे नॉर्मल फिजिओलॉजी आहे, नॉर्मल रेग्युलेशन प्रोसेस आहे ते कोऑर्डिनेशन मॅनरमध्ये सुरू राहतं. ओके. मग जेव्हा ह्या दोन्ही बॅलन्समधला एखादा बॅलन्स शिफ्ट होतो किंवा कमी होतो त्याच्यामुळे काय आहे, ज्या डिसऑर्डर्स आहेत त्या बॉडीमध्ये अराईज होतात. ओके. तशाच टाईपचा डिसऑर्डर जो आहे तो हा पार्किन्सन्स डिसऑर्डर आहे. त्याच्यामध्ये काय आहे की तराजूच्या एका बाजूला डोपामाइन आहे आणि तराजूच्या दुसऱ्या बाजूला ॲसिटाइल कोलिन हे न्यूरोट्रान्समीटर आहे. ओके. डोपामाइन आपण बघितलेलं आहे, इट इज ॲन इनिबिटरी न्यूरोट्रान्समीटर आणि ॲसिटाइल कोलिन आहे, इट इज ॲन एक्सायटेटरी न्यूरोट्रान्समीटर. ओके. पार्किन्सन्स डिसीजमध्ये काय होणार आहे, डोपामिनर्जिक न्यूरॉन्स जे आहेत त्यांचं डिस्ट्रक्शन होणार आहे ड्यू टू अँटीसायकोटिक ड्रग थेरपी ऑर एन्सिफॅलायटिस लाईक कंडिशन्स. ओके. सो ह्या ज्या सेव्हरल कंडिशन्स आहेत त्याच्यामुळे काय होणार आहे, ते डोपामाइन सिक्रेट करणारे जे न्यूरॉन्स आहेत त्यांचं डिस्ट्रक्शन होणार आहे. ओके. डिजनरेशन होणार आहे दॅट रिझल्ट्स इन टू अ, जर डोपामाइन सिक्रेट करणारे न्यूरॉन्सच नसतील तर डोपामाइन सिक्रेट होणार नाही आहे. ओके. आणि त्याच्यामुळे डोपामाइनचं काम काय आहे की ॲसिटाइलवर कंट्रोल ठेवायचं, ॲसिटाइल कोलिनच्या क्वांटिटीवर कंट्रोल ठेवायचं. ओके. म्हणजेच त्या दोन्ही साईडचे जे दोन्ही न्यूरो ट्रान्समीटर्स आहेत त्यांचं जे फंक्शन आहे ते मेंटेन राहणार आहे, नॉर्मल लाईनला राहणार आहे. ओके. पण डोपामाइनची क्वांटिटी कमी झाल्यामुळे काय होतं आहे की ॲसिटाइल कोलिनवर कोणताच कंट्रोल राहत नाही आहे. ओके. ॲसिटाइल कोलिनची ॲक्टिव्हिटी त्याच्यामुळे इन्क्रीज होते. ओके. So it is an imbalance between the cholinergic excitatory and dopaminergic inhibitory influences. Okay. So Parkinson's disease, there is a progressive loss of dopaminergic fibers due to the decrease in the number of melanin containing pigment
which is present into a neurons in the substantia nigra. ओके, सो सबस्टेन्शिया निग्रा या पोर्शनमध्ये जे डोपामिनर्जिक न्यूरॉन्स आहेत त्याच्यामध्ये जे मेलानिन कंटेनिंग पिगमेंट्स कंटेनिंग जे न्यूरॉन्स आहेत डोपामिनर्जिक न्यूरॉन्स त्यांची क्वांटिटी डिक्रीज झाल्यामुळे काय होणार आहे, डोपामिनची जी क्वांटिटी आहे ती सबस्टेन्शिया निग्रा या पोर्शन्समध्ये कमी येणार आहे. ओके, सो देअरफॉर द बॅलन्स ऑफ कंट्रोल ऑफ एक्स्ट्रा पिरामिडल सिस्टम इज लॉस्ट अँड symptoms arises because of cholinergic excitatory predominance which is opposed by inhibitory dopaminergic influences. ओके, म्हणजे काय सांगितलं इथे, तर काय होणार आहे, डोपामाइनची क्वांटिटी कमी झाली आहे सबस्टेन्शिया निग्रा या पोर्शनमध्ये, तिथेच जे कोलिनर्जिक न्यूरॉन्स आहेत त्यांची ॲक्टिव्हिटी इनडायरेक्टली काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. ओके, डोपामाइन त्याच्यावर कंट्रोल ठेवणारा डोपामाइन जर कमी झाला तर जो ॲसिटाइलकोलिन एक्सायटेटरी न्यूरोट्रान्समीटर आहे त्याची ॲक्टिव्हिटी वाढणार आहे. ओके, आणि ॲसिटाइलकोलिनची ॲक्टिव्हिटी वाढल्यामुळे मग त्याचे जे फर्दर सिम्पटम्स आहेत, ओके, पार्किन्सनचे मसल स्टिफनेस आहे, ट्रिमर आहे, ओके, किंवा लॉस ऑफ बॅलन्स आहे, सो हे जे फर्दर कॉन्सिक्वेन्सेस आहेत, ओके, ते अराईज होतात विच इज ड्यू टू द मोर ॲक्टिवेशन ऑफ ॲसिटाइलकोलिन सिस्टीम इनटू अ ब्रेन. ओके, सो पार्किन्सन्स इज कॅरेक्टराइज्ड बाय मग फर्दर सिम्पटम्स कोणते कोणते अराईज होतात, मस्क्युलर रिजिडिटी आहे, ट्रिमर्स आहे, अकायनेसिया आहे. ओके, अकायनेसिया इट इज नथिंग बट द इनॅबिलिटी टू मूव्ह. ओके, मीन्स इनॅबिलिटी टू वॉकिंग. ओके, म्हणजे आपण जसं नॉर्मली चालू शकतो तसं पार्किन्सन झालेला जो पर्सन आहे तो त्या स्पीडने चालू शकत नाही आहे. ओके, तो ती कंडिशन आहे अकायनेसिया. ट्रिमर्स म्हणजे काय, तर इनवॉलंटरी मसल्सची मुवमेंट्स होते, मीन्स शेकिंग और जर्की लाईक मुवमेंट्स ऑफ मसल्स. ओके, मसल्स रिजिडिटी म्हणजे मसल्स जे आहेत ते स्टीफ होतात, टायटन होतात. ओके, सो दीज आर द सिम्पटम्स विच इज रिलेटेड टू अ पार्किन्सन्स डिसीज. ओके, सो इन सर्टन पेशंट एक्सेसिव्ह सलायवेशन्स आर देअर, सेबोरिया लाईक कंडिशन्स, मूड चेंजेस अँड लिव्हर डॅमेज मे बी प्रेझेंट. ओके, सो प्रायमरी सिम्पटम्स जर त्याचे आपण बघितले तर मस्क्युलर रिजिडिटी आहे, ट्रिमर्स आहे, अकायनेसिया आहे. ओके, ह्याच्या व्यतिरिक्त एक्सेसिव्ह सलायवेशन दिसून येतं. ओके, म्हणजे लाळ जास्त तोंडातून निघते. सेबोरिया इट इज अँड स्किन डिसऑर्डर. ओके, मीन्स स्केली रॅशी स्किन असोसिएट असते सेबोरिया या कंडिशनसाठी. ओके, त्याच्यानंतर मूड चेंजेस आर ऑल्सो देअर, लिव्हर डॅमेज मे बी प्रेझेंट. ओके, सो दीज आर द एक्सेसिव्ह सिम्पटम्स विच इज असोसिएटेड विथ पार्किन्सन डिसऑर्डर. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे इटिओलॉजी. ओके, म्हणजे कोणत्या रिझनमुळे जनरली पार्किन्सन्स डिसीज बॉडीमध्ये होऊ शकतं. ओके, सो फर्स्ट आहे हेरिडेटरी, सो इट इज ॲन जेनेटिक डिसऑर्डर. ओके, नेक्स्ट antipsychotic drugs or neuroleptics agents, then encephalitis infection in response to a brain trauma, tumors, hydrocephalus, ischemia, then atherosclerosis आहे, neurotoxins such as cyanidin, manganese, carbon monoxide, drugs like rezapine, methyl dopa, haloperidol and phenothiazine. Okay, so these are the some agents which is responsible for, or some conditions which is responsible for, there will be a chances of occurrence of Parkinson's disease into that particular individual. Okay, so त्याच्यामध्ये ब्रेन डिसऑर्डर्स आहेत, त्याच्यानंतर डिफरंट काइंड ऑफ ड्रग्ज आहेत विच अफेक्ट्स ऑन ब्रेन. ओके, अँड देअर ॲक्शन्स ऑल्सो प्रोड्युसेस अ पार्किन्सन्स लाईक डिसऑर्डर्स. ओके, सो इथे तुम्हाला दिसतंय डोपामाइन लेवल इन द नॉर्मल अँड पार्किन्सन्स अफेक्टेड न्यूरॉन. ओके, सो इथे फर्स्ट जी डायग्राम आहे की ज्याच्यामध्ये डोपामाइनची लेवल नॉर्मल आहे. ओके, सो न्यूरॉन्स आहेत डोपामिनर्जिक न्यूरॉन, ग्रीन कलरचे मध्ये डॉट डॉट दिसतात तो डोपामाइन न्यूरोट्रान्समीटर आहे, आणि मग एवढं म्हणजे नॉर्मल लेवलला जेव्हा डोपामाइन रिलीज होणार आहे तेव्हा बॉडीची नॉर्मल मुवमेंट होते. ओके, नेक्स्ट खाली जी तुम्हाला डायग्राम दिसते ती पार्किन्सन्स डिसऑर्डर झाल्यानंतरची डायग्राम आहे न्यूरॉन्सची, की ज्याच्यामुळे न्यूरॉन्सचं डिस्ट्रक्शन होणार आहे. न्यूरॉन जे आहे ते तेवढ्या क्वांटिटीमध्ये डोपामाइन सिक्रेट करू शकत नाही आहे, आणि त्याच्यामुळे बॉडीची जी मुवमेंट आहे त्याच्या रिलेटेड डिसऑर्डर बॉडीमध्ये येतात, कारण का बॉडीची नॉर्मल मुवमेंट होऊ शकत नाही आहे. ओके, सो हे इथे डायग्रामने तुम्हाला जास्त क्लिअर झालं असेल. ओके, सो जसं डोपामाइनचे न्यूरॉन्स डिस्ट्रक्ट झाल्यामुळे डोपामाइनची क्वांटिटी कमी होते, इथे काय होणार आहे, ड्यू टू द डिक्रीज इन द क्वांटिटी ऑफ डोपामाइन, इन्क्रीज इन द ॲक्टिव्हिटी ऑफ ॲसिटाइलकोलिन न्यूरोट्रान्समीटर. ओके,
सो पार्किन्सन्स डिसीजमध्ये काय काय होतं बघा, ब्रेन न्यूरोनल सेल, टर्मिनल ब्रांच डोपामाइन अँड डोपामाइन वीक सिग्नल. ओके, सो म्हणजे काय, ब्रेनमध्ये जे न्यूरॉन सेल आहेत, न्यूरॉन सेलमध्ये डोपामिनर्जिक टर्मिनल जी ब्रांच आहे ती काय करणार आहे, डोपामाइन सिक्रेट करतं, बट त्यांचं डिस्ट्रक्शन झाल्यामुळे दॅट रिझल्ट्स इन टू अ डिक्रीज इन द क्वांटिटी ऑफ डोपामाइन. ओके, सो सिम्पटम्स काय काय आहेत बघा, मेमरी लॉस आहे, डिमेन्शिया आहे, एन्झायटी, डिप्रेशन, हॅल्युसिनेशन, देन स्लो ब्लिंकिंग, नो फेशियल एक्सप्रेशन, ड्रूलिंग, डिफिकल्टी इन सॉलोईंग. ओके, त्याच्यानंतर शेकिंग, हँड शेकिंग, ट्रिमर्स, लॉस ऑफ स्मॉल अँड फाईन हँड मुवमेंट्स, then problems with balance or walking, stooped posture, aches and pains. Okay, so these are the various symptoms which is related to a Parkinson's disorder. Okay, so इथे सुद्धा तुम्हाला काही फिजिकल ॲपिअरन्स शो केलेले आहेत. पार्किन्सन्स डिसीज झाल्यानंतर आपण तो पर्सन इझिली आयडेंटिफाय करू शकतो. फर्स्ट बघा काय आहे, स्टूप पोश्चर. ओके, म्हणजे बॉडीचं आपल्या जे स्ट्रेट पोश्चर असतं ते थोडंसं झुकलेलं होतं. ओके, त्याच्यानंतर मास्क फेशियल एक्सप्रेशन. ओके, सो फेस आहे तो मास्क लावल्यासारखा होतो, म्हणजे स्किन ती थोडी उतरलेली दिसते ड्यू टू द रिलॅक्सेशन ऑफ फेशियल मसल्स. ओके, सो तो पर्सन जो आहे तो मास्क लावल्यासारखा त्याचा फेस दिसतो. ओके, सो मास्क फेशियल एक्सप्रेशन. देन फॉरवर्ड टिल्ट और ट्रंक, थोडं पुढे झुकलेलं ट्रंक दिसते. त्याच्यानंतर रिजिडिटी, फ्लेक्स्ड एल्बोज अँड रिस्ट. त्याच्यानंतर रिड्युस्ड आर्म्स स्विंगिंग. त्यानंतर स्लाइटली फ्लेक्स्ड हिप्स अँड नीज. ट्रेम्बलिंग ऑफ एक्स्ट्रीमॅटिस, शफलिंग ऑफ शॉर्ट स्टेप्ड गेट. ओके, सो ह्या सगळ्या सिम्पटम्समुळे पर्सन जो आहे तो नॉर्मल वॉक करू शकत नाही आहे. ओके, सो पार्किन्सनिझम इट इज अ क्रोनिक प्रोग्रेसिव्ह मोटार डिसऑर्डर. मी मगाशी तुम्हाला सांगितलं आहे, इट इज अन क्रोनिक प्रोग्रेसिव्ह मोटार डिसऑर्डर विच इज कॅरेक्टराइज्ड बाय ट्रिमर, रेस्टिंग, रिजिडिटी, कोविल, अकायनेसिया, ब्रॅडिकायनेसिया और पोस्चरल इन्स्टॅबिलिटी. सो इट इज अन क्रोनिक प्रोग्रेसिव्ह मोटार डिसऑर्डर. ओके, मोटार म्हणजे कशाशी रिलेटेड आहे, मूवमेंट, बॉडी मूवमेंट. ओके, सो इट इज अन क्रोनिक प्रोग्रेसिव्ह मोटार डिसऑर्डर कॅरेक्टराइज्ड बाय ट्रिमर, रेस्टिंग, रिजिडिटी, कोविल, अकायनेसिया, ब्रॅडिकायनेसिया अँड पोस्चरल इन्स्टॅबिलिटी. अकायनेसिया, ब्रॅडिकायनेसिया विच इज रिलेटेड टू अ डिक्रीज इन टू अ बॉडी मूवमेंट्स. ओके, इटिओलॉजी बघितले आहे, पण आपण मगाशी बघितलेलं आहे. जेनेटिक फॅक्टर्स असतील, एन्व्हायरमेंटल टॉक्झिन्स असतील, एंडोजिनस टॉक्झिन फ्रॉम द सेल्युलर ऑक्सिडेटिव्ह रिएक्शन्स. ओके, सो ऑल दिस विच इज रिस्पॉन्सिबल फॉर मिसफोल्डिंग ऑफ प्रोटीन अँड मायटोकॉन्ड्रियल डिस्फंक्शन अँड ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस. ओके, सो ड्यू टू दिस कंडिशन्स देअर विल बी अ चान्सेस ऑफ पार्किन्सन्स डिसऑर्डर्स इन टू पर्टिक्युलर ह्युमन बीइंग. ओके, सो हे आपण बघितलेलं आहे पार्किन्सन्स डिसऑर्डरबद्दल. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे की अँटी पार्किन्सोनियन ड्रग. ओके, सो द एजंट यूज टू ट्रीट पार्किन्सन डिसऑर्डर आर नोन ॲज अँटी पार्किन्सोनियन एजंट्स. ओके, सो अँटी पार्किन्सोनियन एजंट्स विच ॲक्ट्स मेनली बाय टू मेजर मेकॅनिझम. ओके, आता इथे तुम्हाला माहिती आहे की पार्किन्सन्समध्ये काय होतं आहे, तर डोपामिनर्जिक सिंथेसिस जे आहे ते कमी होतं आहे, ॲसिटाइलकोलिन सिंथेसिस जास्त होतं आहे. ओके, त्याच्यामुळे ॲसिटाइलकोलिनची जास्त ॲक्शन मिळून मग पार्किन्सनचे जे मॅनिफेस्टेशन आहेत ते अराईज होतात. ओके, मग हे जे अँटी पार्किन्सोनियन ड्रग जे आहेत ते काय, दोन प्रिन्सिपलवर ॲक्ट होणार आहेत. ओके, फर्स्ट काय करणार आहेत ते, आयदर दे इन्क्रीज द डोपामिनर्जिक ॲक्टिव्हिटी. ओके, म्हणजे ते काय करणार आहेत, डोपामाइनचं रिलीज जे आहे, सिंथेसिस आहे किंवा डोपामाइनची जी ॲक्टिव्हिटी आहे ते इन्क्रीज करणार आहेत. ओके, सो असे ड्रग्स की जे डोपामाइन ॲक्टिव्हिटी इन्क्रीज करतात. ओके, आणि नेक्स्ट असे ड्रग आपण यूज करू शकतो ह्याच्या ट्रीटमेंटमध्ये की ते ॲसिटाइलकोलिन जे आहे एक्सायटेटरी न्यूरोट्रान्समीटर त्याची लेवल कमी करतील. ओके, सो दोज रिड्युसिंग द कोलिनर्जिक ॲक्टिव्हिटी. ओके, सो ॲसिटाइलकोलिनची लेवल आहे त्याची ॲक्टिव्हिटी आहे ते रिड्यूस करणारे एजंट आपण ॲज अन अँटी पार्किन्सोनिझम ड्रग म्हणून यूज करू शकतो. ओके, सो त्याच्यानुसार त्याचे दोन क्लास पडलेले आहेत, ड्रग ॲक्टिंग ऑन डोपामिनर्जिक सिस्टीम अँड ड्रग ॲक्टिंग ऑन कोलिनर्जिक सिस्टीम. ओके, सो डोपामिनर्जिक सिस्टीम जे आहे ते इन्क्रीज करणारे एजंट्स आहेत आणि कोलिनर्जिक सिस्टीम डिक्रीज करणारे एजंट आहेत. ओके, सो डोपामिनर्जिक सिस्टीम जे आहेत ते इन्क्रीज करणारे एजंट्स आपल्याला तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. क्लासिफिकेशन ऑफ अँटी पार्किन्सोनिझम ड्रग. फर्स्ट क्लास घ्या, दोज विच इन्क्रीजेस द डोपामिनर्जिक ॲक्टिव्हिटी. ओके, सो हे तुम्ही नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घ्या.
ओके. सो असे एजंट आपल्याला बघायचे आहेत फर्स्ट क्लासमध्ये विच इन्क्रीजेस द डोपामिनर्जिक ॲक्टिव्हिटी. ओके. सो दोज विच इन्क्रीजेस डोपामिनर्जिक ॲक्टिव्हिटी. ओके. सो फर्स्ट एक्झाम्पल आहे त्याचं लिवोडोपा, ब्रोमोक्रिप्टिन अँड ॲमॅन्टिडिन. ओके. सो आपल्याला सिलेबस कॉपीमध्ये हे 3 ड्रग मेन्शन केलेले आहेत की जे आपल्याला ड्रग विच इन्क्रीजेस द डोपामिनर्जिक ॲक्टिव्हिटी ह्या क्लासमध्ये बघायचे आहेत. ओके. लिवोडोपा, ब्रोमोक्रिप्टिन अँड ॲमॅन्टिडिन. ओके. सो तुम्ही आपल्याला जे सिलेबस कॉपीमध्ये मेन्शन केले तेवढेच ड्रग आपल्याला बघायचे आहेत. ओके. एक्सेस आता इथे तुम्हाला बरेच ड्रग दिसतात, बरेच सब क्लास आहेत, पण आपल्याला सब क्लास वाईज बघायचं नाही. आपल्याला फक्त एकच आहे क्लास की डोपामिनर्जिक ॲक्टिव्हिटी इन्क्रीज करणारे एजंट. त्याच्यामध्ये आपल्याला फक्त 3 ड्रग बघायचे, लिवोडोपा, ब्रोमोक्रिप्टिन आणि ॲमॅन्टिडिन. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये मेन्शन करून घ्या प्रत्येक क्लास वाईज कोणते कोणते ड्रग आपल्याला सिलेबस कॉपीमध्ये आहेत आणि आपल्याला करायचे. ओके. म्हणजे हे एक्सेस जी इन्फॉर्मेशन आहे ती म्हणजे त्याच्यामध्ये आपला टाईम वेस्ट होणार नाही आहे. ओके. वेस्ट असं म्हणता येणार नाही आहे, पण ते आपल्या माहितीसाठी चांगलंच आहे. म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा नॉलेज त्याच्यातून मिळणार आहे. पण कसं आहे, आपला सिलेबस खूप आहे आणि आपल्याला शॉर्ट पिरियडमध्ये तो सिलेबस सगळा कवर करायचा आहे. ओके. सो त्याच्यामुळे आपल्याला जे सिलेबस कॉपीमध्ये आपण मेन्शन केलेलं आहे ते प्रोटोटाईप ड्रग आपण स्टडी करायचे आहेत. अदर ड्रग जे आहेत त्यांची स्लाइडली सिमिलर ॲक्शन सेम असते. ओके. सो त्याच्यामुळे सगळे ड्रग मेन्शन केलेले नाही आहेत. ओके. सो फर्स्ट क्लास आहे दोज विच इन्क्रीजेस द डोपामिनर्जिक ॲक्टिव्हिटी. ओके. त्याचे एक्झाम्पल आहेत लिवोडोपा, ब्रोमोक्रिप्टिन अँड ॲमॅन्टिडिन. ओके. सेकंड क्लास आपल्याला बघायचं क्लासिफिकेशनमध्ये दोज रिड्युसिंग कोलिनर्जिक ॲक्टिव्हिटी. त्याचं एक्झाम्पल आहे बेन्स्ट्रॉपिन अँड ऑर्फेनाड्रिन. ओके. सो बेन्स्ट्रॉपिन आणि ऑर्फेनाड्रिन हे दोन्ही ड्रग सिमिलर ॲक्शन शो करतात. सो त्याच्यामुळे आपल्याला ह्या क्लासमधला फक्त प्रोटोटाईप ड्रग बेन्स्ट्रॉपिन हा ड्रग बघायचा आहे. ओके. सो अँटी पार्किन्सोनिझम ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला टोटल 4च ड्रग बघायचे आहेत, लिवोडोपा, ब्रोमोक्रिप्टिन, ॲमॅन्टिडिन अँड बेन्स्ट्रॉपिन. ओके. नेक्स्ट थर्ड क्लास आहे द ड्रग यूज्ड फॉर ट्रीटिंग द सिम्टम्स सच ॲज मूड चेंजेस, एक्सेसिव्ह सलायवेशन अँड सेबोरिया. ओके. सो जे एक्सेसिव्ह सिम्टम्स आहेत पार्किन्सन्स डिसीजचे ते एक्सेसिव्ह जे सिम्टम्स आहेत त्याच्या ट्रीटमेंटमध्ये यूज होणारे ड्रग जे आहेत ते थर्ड क्लासमध्ये मेन्शन केलेले आहेत. ओके. सो असे ड्रग्स विच अफेक्ट्स ऑन मूड चेंजिंग कॅपेबिलिटी, त्याच्यानंतर एक्सेसिव्ह सलायवेशन रिड्यूस करणारे किंवा सेबोरिया स्किन कंडिशन्सवर यूज होणारे जे ड्रग्ज आहेत ते थर्ड क्लासमध्ये मेन्शन केलेले आहेत. ओके. क्लासिफिकेशन जर तुम्हाला एक्झाममध्ये आलं 3 क्लास लिहायचे आहेत, दोज विच इन्क्रीजेस डोपामिनर्जिक ॲक्टिव्हिटी, दोज विच रिड्युसेस कोलिनर्जिक ॲक्टिव्हिटी अँड द ड्रग विच ट्रीट्स द सिम्टम्स ऑफ अँटी पार्किन्सोनियम डिसऑर्डर्स. ओके. सो हे 3 क्लास लिहायचे आहेत आणि मेजर 4 ड्रग आपल्याला लिहायचे आहेत. ओके. सो एक्झाममध्ये पूर्ण टोटल अँटी पार्किन्सन्स डिसऑर्डर विथ अँटी पार्किन्सोनियन ड्रग ह्याच्यावर क्वेश्चन विचारला गेलेला आहे. ओके. सो अँटी पार्किन्सन्स ड्रगवर जर क्वेश्चन विचारला असेल व्होल अँटी पार्किन्सन ड्रग तर तुम्हाला लिवोडोपा लिहायचं आहे, ब्रोमोक्रिप्टिन लिहायचं आहे, ॲमॅन्टिडिन अँड बेन्स्ट्रॉपिन हे 4 ड्रग मेन्शन करायचे आहेत. ओके. सो आता आपण ड्रग स्टार्ट करूया. सो लिवोडोपा is the most effective drug used in the treatment of Parkinson's disorder. Okay. Chemistry काय, it is an metabolic precursor of dopamine. Okay. So it acts as an precursor for dopamine. Okay. Precursor म्हणजे काय, starting material for dopamine. Okay. म्हणजे आपण लिवोडोपा हा ड्रग ॲडमिनिस्ट्रेट करणार आहोत इन द फॉर्म ऑफ लिवोडोपा. ओके. बॉडीमध्ये गेल्यानंतर त्याच्या मेटाबॉलिझम झाल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन जे आहे ते डोपामाइनमध्ये होतं. ओके. सो डोपामाइन आपण ॲज सच ॲडमिनिस्ट्रेट करू शकत नाही. त्याचं रिझन आहे की डोपामाइन जे आहे ते ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करत नाही आहे. ओके. सो त्याच्यामुळे आपण जरी ते ॲडमिनिस्ट्रेट केला तरी तो ब्रेनपर्यंत जाऊन त्याची ॲक्शन शो करू शकत नाही आहे, कारण का तो जो बॅरियर आहे ब्रेनमध्ये एंट्री करण्यासाठी तो क्रॉस करू शकत नाही आहे. ओके. पण लिवोडोपा आहे तो ब्लड ब्रेन बॅरियर आहे तो क्रॉस करतो. ओके. सो त्याच्यामुळे ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस केल्यानंतर तर डोपामाइनमध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं आणि मग डोपामाइन त्याची ॲक्शन शो करतं. ओके.
So mechanism of action in the brain, levodopa is converted to a dopamine by decarboxylation primarily within a presynaptic terminal of dopaminergic neuron in striatum by action of L-aromatic amino acid decarboxylase. Okay, so decarboxylation ह्या प्रोसेसने लिवोडोपाचं कन्वर्जन आहे ते डोपामाइनमध्ये होतं ब्रेनच्या रिजनमध्ये. ओके, सो डोपामाइन प्रोड्यूस्ड इज रिस्पॉन्सिबल फॉर थेरापेटिक इफेक्टिवनेस ऑफ ड्रग इन पार्किन्सोनियम डिसऑर्डर्स आफ्टर रिलीज. ओके, सो त्याच्यामुळे काय होणार आहे, डोपामाइनची क्वांटिटी आहे ती ब्रेनमध्ये इन्क्रीज होणार आहे. ओके, आणि पार्किन्सन्स डिसऑर्डरमध्ये काय झालेलं आहे, डोपामाइनची क्वांटिटी कमी झालेली आहे. ओके, सो त्याच्यामुळे डोपामाइन लिवोडोपा घेतल्यामुळे काय होणार आहे, ब्रेनमध्ये गेल्यानंतर डोपामाइनमध्ये कन्वर्ट होणार आहे आणि मग डोपामाइनची क्वांटिटी ब्रेनमध्ये इन्क्रीज होणार आहे. ओके, सो इट इज आयदर ट्रान्सपोर्टेड बॅक इन टू अ डोपामिनर्जिक टर्मिनल्स बाय द प्रीसिनॅप्टिक रिॲप्टेक mechanism or metabolized by the action of MAO and catechol O-methyl transferase. ओके, सो फर्दर काय होणार आहे, सम क्वांटिटी आहे ती रिॲप्टेक मेकॅनिझमने प्रीसिनॅप्टिक न्यूरॉनमध्ये जाणार आहे. ओके, सो दिस इज अन बेसिक मोड ऑफ ॲक्शन ऑफ लिवोडोपा. ओके, सो लिवोडोपामध्ये आपण काय बघितलं आहे, सो इट इज अन डोपामिनर्जिक प्रिकर्सर. ओके, सो इट ॲक्ट्स ॲज अन डोपामिनर्जिक प्रिकर्सर. डोपामाइन जेव्हा सिस्टमॅटिकली बॉडीमध्ये आपण ॲडमिनिस्ट्रेट करतो, सो इट डज नॉट क्रॉसेस द ब्लड ब्रेन बॅरियर. ओके, त्याच्यामुळे लिवोडोपा फॉर्ममध्ये डोपामाइन ॲडमिनिस्ट्रेट केलं जातं. लिवोडोपा आहे ते ब्लड ब्रेन बॅरियर इझिली क्रॉस करू शकतं. ओके, सो इन बेझल गँग्लिया लिवोडोपा इज मेटाबोलाइज टू ॲक्टिव्ह कंपाऊंड दॅट इज डोपामाइन. ओके, सो बेझल गँग्लिया पोर्शनमध्ये गेल्यानंतर डोपामाइन लिवोडोपा जे आहे ते डोपामाइनमध्ये त्याचं कन्वर्जन होतं. ओके, सो लिवोडोपा इज धस इंडिकेटेड for the symptomatic treatment of Parkinsonism. Okay, so generally dopamine as such administered करू न शकल्यामुळे लिवोडोपा फॉर्ममध्ये ॲडमिनिस्ट्रेट केलं जातं की जे ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस केल्यानंतर अंडर डिकार्बोक्सिलेशन प्रोसेसमध्ये जातं आणि मग त्याचं कन्वर्जन जे आहे ते डोपामाइनमध्ये होतं. ओके, सो त्याच्यामुळे डोपामाइनची जी क्वांटिटी आहे ती सबस्टेन्शिया निग्रा या पोर्शनमध्ये इन्क्रीज होते. ओके, सो दॅट्स वाय लिवोडोपा इज इंडिकेटेड और सिम्टोमॅटिक ट्रीटमेंट फॉर पार्किन्सोनिझम. ओके, सो त्याच्यामुळे लिवोडोपाचे आहे ते पार्किन्सोनिझम ह्याच्या ट्रीटमेंटमध्ये यूज केलं जातं. ओके, सो तुम्हाला बेसिक मोड ऑफ ॲक्शन समजली असेल की कोणत्या मेकॅनिझमने लिवोडोपा हे ॲडमिनिस्ट्रेट केलं जातं. ओके, मग हे रिझन जे आहे ते एक्झाममध्ये विचारलं गेलेलं आहे खूप वेळा की डोपामाइन जे आहे ते लिवोडोपा फॉर्ममध्ये का ॲडमिनिस्ट्रेट केलं जातं. ओके, सो त्याचं रिझन काय सांगितलं मी तुम्हाला की डोपामाइन जर आपण ॲज सच असंच ॲडमिनिस्ट्रेट केलं आय व्ही रूटने तर डोपामाइन जे आहे ते ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करू शकत नाही आहे. ओके, सो त्याच्यामुळे लिवोडोपा फॉर्ममध्ये त्याचं ॲडमिनिस्ट्रेट करावं लागतं. लिवोडोपा ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करतं, ब्रेनमध्ये गेल्यानंतर त्याचं मेटाबॉलिझम होतं, इट कन्वर्ट्स इंटू अ डोपामाइन आणि मग सबस्टेन्शिया निग्राच्या ज्या पोर्शनमध्ये डोपामाइनची क्वांटिटी कमी झालेली असते ती इन्क्रीज होते आणि मग ॲसिटाइलकोलिन आणि डोपामाइन ह्यांचा जो बॅलन्स आहे तो मेंटेन केला जातो आणि ॲसिटाइलकोलिनच्या ॲक्टिव्हिटीवर कंट्रोल केला जातो आणि त्याच्यामुळे जे पार्किन्सनचे जे फर्दर सिम्पटम्स आहेत ते काय केले जातात, मिनिमाइज केले जातात, इनिबिट केले जातात. ओके, so about 75% of the patient with Parkinsonism responds favorably to levodopa therapy, but after 2 to 3 years the response is diminishes. Okay, so पार्किन्सनचे जे पेशंट्स आहेत त्याच्यामधले 75% पेशंट जे आहेत ते चांगला रिस्पॉन्स शो करतात लिवोडोपा थेरपीला. ओके, पण 2 ते 3 वर्ष जेव्हा कंटिन्युअस थेरपी सुरू असते त्याच्यानंतर त्याचा जो रिस्पॉन्स आहे लिवोडोपाचा तो त्या बॉडीवर दिसून येत नाही. ओके, so it is used in the combination with anticholinergic agents, antihistaminic agents, amantadine, carbidopa to help control the various side effects of a drug therapy and the underlying processes. Okay, so generally लिवोडोपा जो आहे तो काय होतो, जे अँटीकोलिनर्जिक ड्रग आहेत, अँटीहिस्टामिनिक ड्रग्स आहेत, ॲमांटिडीन, कार्बिडोपा लाईक जे ड्रग आहेत त्यांच्यासोबत ॲडमिनिस्ट्रेट केलं जातं. ओके, सो जेव्हा हे कॉम्बिनेशनमध्ये ॲडमिनिस्ट्रेट केलं जातं तेव्हा काय होणार आहे, त्याचे जे साईड इफेक्ट्स आहेत ते मिनिमाइज करू शकतो. ओके, किंवा त्याच्यामुळे जे अराईज होणारे अंडरलाईंग डिसीज आहेत ते कंट्रोलमध्ये करू शकतो. ओके, सो त्याच्यामुळे लिवोडोपा जो आहे तो इन कॉम्बिनेशनमध्ये ॲडमिनिस्ट्रेट केला जातो फॉर देअर बेटर इफेक्ट अँड रिड्यूस द साईड इफेक्ट्स अँड देअर विल बी अ
चान्सेस रिड्युसेस द चान्सेस ऑफ अंडरलाईंग डिसीजेस. ओके, सो त्याच्यामुळे ते अँटीकोलिनर्जिक एजंट, अँटीहिस्टामिनिक एजंट्स अँड ॲमॅन्टिडिन आणि कार्बिडोपा लाईक ड्रगसोबत ॲडमिनिस्ट्रेट केलं जातं. ओके, एक्झाममध्ये ह्याच्यावर सुद्धा रिझन विचारलं गेलेलं आहे की लिव्होडोपा कार्बिडोपा सोबत किंवा ॲमॅन्टिडिन किंवा अँटीकोलिनर्जिक किंवा हिस्टामिनिक ड्रगसोबत का ॲडमिनिस्ट्रेट केलं जातं. ओके, त्याचं रिझन काय आहे? फॉर बेटर इफेक्ट अँड ऑल्सो फॉर reducing a side effects which is associated with levodopa and the underlying diseases which is associated with levodopa. ओके, सो ह्यांना मिनिमाइज करण्यासाठी जनरली इन कॉम्बिनेशन लिव्होडोपा जो ड्रग आहे तो ॲडमिनिस्टर केला जातो. ओके, सो हे बेसिक मोड ऑफ ॲक्शन आहे की डोपामाइन जे आहे ते लिव्होडोपा आहे. लिव्होडोपा ॲडमिनिस्ट्रेट केल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन जे आहे ते डोपामाइनमध्ये होतं. डोपामाइन जे आहे ते डोपामाइन न्यूरोट्रान्समीटरमधून तिथल्या क्वांटिटीमध्ये ते रिलीज होतं तिकडच्या पोर्शनमध्ये आणि मग ड्यू टू द इन्क्रीज इन द डोपामाइन देअर विल बी अ मेंटेनन्स ऑफ द लेवल ऑफ ॲसिटाइलकोलिन अँड डोपामाइन. ओके, सो जेव्हा कार्बिडोपा आणि लिव्होडोपा हे दोन ड्रग ॲडमिनिस्ट्रेट करणार आहोत. ओके, सो त्याच्यामुळे काय होतं? त्याचं जे मेटाबॉलिझम आहे GI ट्रॅक्टमध्ये आणि पेरिफेरल टिश्यूमध्ये ते होत नाही ड्यू टू द कंबायनेशन ऑफ कार्बिडोपा आणि लिव्होडोपा. ओके, सो तुम्हाला इथे ग्रीन बॉक्समध्ये दिसतं आहे कार्बिडोपा प्लस लिव्होडोपा जेव्हा पेशंट ॲडमिनिस्ट्रेट करतो तेव्हा त्याचं जे GI ट्रॅक्टमध्ये मेटाबॉलिझम आहे किंवा पेरिफेरल टिश्यूजमध्ये मेटाबॉलिझम आहे ते होत नाही. ओके, त्याचं मेटाबॉलिझम आहे ते ब्रेनमध्ये होतं. ओके, आणि त्या न्यूरॉन्सच्या पर्टिक्युलर पार्टमध्ये होतं आणि त्याच्यामुळे डोपामाइनची जी ॲक्शन तिथे ब्रेनमध्ये इसेन्शियल असते तिथे स्पेसिफिक त्याची ॲक्शन मिळते. ओके, सो हे सुद्धा एक रिझन आहे की कार्बिडोपा आणि लिव्होडोपा हे जे दोन ड्रग आहेत ते कॉम्बिनेशनमध्ये ॲडमिनिस्ट्रेट केलं जातं. ओके, so drug used in the Parkinson's levodopa. In practice, levodopa is administered in combination with peripherally acting inhibitor of aromatic L-amino decarboxylase such as carbidopa that do not penetrate into a central nervous system. Okay, carbidopa central nervous system वर पेनिट्रेट होणार नाही आहे पण काय करणार आहे तो काय करणार आहे जे पेरिफेरल त्याचं मेटाबॉलिझम जे बॉडीमध्ये होणार होतं ते तो प्रिव्हेंट करतो. ओके, तो तसाच लिव्होडोपा ॲज सच फॉर्ममध्ये ब्रेनपर्यंत न्यायचं काम करतो आणि मग ब्रेनमधून लिव्होडोपा ॲटोमॅटिकली ब्लड जो बॅरियर आहे तो क्रॉस करून ब्रेनमध्ये जाणार आहे आणि मग तिथे त्याचं मेटाबॉलिझम होतं. ओके, जर त्याचं मेटाबॉलिझम आधीच झालं पेरिफेरली झालं म्हणजे GI ट्रॅक्टमध्ये किंवा पेरिफेरल सिस्टीममध्ये झालं तर काय होणार आहे डोपामाइनमध्ये कन्व्हर्जन होणार त्याचं आणि मग डोपामाइन काय ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करणार नाही आणि मग त्याची जी ॲक्शन ब्रेनवर हवी होती ती मिळणार नाही आहे. ओके, सो त्याच्यामुळे कार्बिडोपा काय करणार आहे त्याचं पेरिफेरल रिजनला जे मेटाबॉलिझम होते तो प्रिव्हेंट करतो आणि तो तिथे ब्रेनपर्यंत त्याला नेऊन पोचवतो. ब्रेनच्या पोर्शनमध्ये गेल्यानंतर बॅरियरमधून तो लिव्होडोपा जो आहे तो जाणार आहे ब्रेनमध्ये एंट्री करणार आहे आणि मग ब्रेनमध्ये गेल्यानंतर त्याचं मेटाबॉलिझम होतं. ओके, सो त्याचं पेरिफेरल मेटाबॉलिझम प्रिव्हेंट करायचं काम जे आहे ते कार्बिडोपा हा ड्रग करतो. ओके, so inhibition of peripheral decarboxylase markedly increase in the fraction of administered levodopa that crosses a blood-brain barrier and reduces the incidence of peripheral side effects. So most commonly prescribed form of carbidopa levodopa is the 25/100 form containing 25 mg कार्बिडोपा and 100 mg लिव्होडोपा. ओके, सो 25 mg कार्बिडोपा आणि 100 mg लिव्होडोपा ह्या कॉम्बिनेशनमध्ये हे ड्रग ॲडमिनिस्ट्रेट केले जातात. त्याच्यामुळे काय होतं त्याचं पेरिफेरल मेटाबॉलिझम प्रिव्हेंट होतं. पेरिफेरल मेटाबॉलिझम प्रिव्हेंट झाल्यामुळे जे काही पेरिफेरल साईड इफेक्ट्स आहेत ते प्रिव्हेंट केले जातात आणि त्याची ॲक्शन जी आहे ती सेंट्रल नर्वस सिस्टीमवर शो होते. ओके, सो साईड इफेक्ट्समध्ये आहे ॲबनॉर्मल इनव्हॉलंटरी मुवमेंट्स सच एज च्युईंग मोटर्स. ओके, च्युईंग मोटर्स म्हणजे आपण खाताना जे चावण्याचे जे मोशन्स आहेत दाताच्या त्याच्यामध्ये अल्टरेशन्स येतात. ओके, देन बोबिंग ऑफ हेड अँड नेक आहे. ओके, त्याच्यानंतर अरिथमिया आहे. ओके, सो बोबिंग इट इज नथिंग बट द क्विक अँड शॉर्ट मुवमेंट्स. ओके, सो जसं आपले हात जसे थरथरतात तसे सेम बॉबिंग मुवमेंट ज्या आहेत त्या म्हणजे हेड पोर्शन आणि नेक पोर्शनमध्ये होतात. ओके, म्हणजे त्यापासूनचे जे तोंडाकडचा जो भाग आहे नेकपासून हेडपर्यंतचा भाग जो आहे तो सुद्धा थरथरत असतो. ओके, सो असे पर्सन तुम्ही बघितलं असाल तुमच्या आजूबाजूला जे म्हातारे आहेत की जे कमरेतून वाकलेले असतात. ओके, त्यांचे हात पाय थरथरत असतात. त्याच्यानंतर त्यांचा जो मानेकडचा भाग आहे आणि डोक्याकडचा भाग आहे तो सुद्धा तसाच हलत असतो. मीन्स जर्की मुवमेंट होत असतात थरथरल्यासारखं होत असतं. ओके,
सो अरिथमिया सच ॲज सायनस टॅकिकार्डिया, आर्टियल फ्लटर, त्याच्यानंतर प्रीमॅच्युअर व्हेंट्रिक्युलर बीट्स मे ऑकर्स. ओके, सो इट्स these side effects which is associated with heart. Okay, so arrhythmias that includes the sinus tachycardia. Okay, so जी सायनोवियल जी ही आहे नर्व आहे त्याच्याशी रिलेटेड आहे. ओके, म्हणजे काय केलं जातं तर सायनसचा जो रिदम आहे तो एलिवेट होतो. ओके, बाय इन्क्रीज इन द रेट ऑफ इलेक्ट्रिकल इम्पल्सेस विच इज अरायझेड थ्रू अ सायनो ॲट्रियल मोड. ओके, सो एसे मोडकडून जे इम्पल्सेस कंडक्ट होतात त्याचा रेट जो आहे तो इन्क्रीज होतो आणि त्याच्या थ्रू सायनोवियल अरेथमिया ही कंडिशन अराईज होते. ओके, हा साईड इफेक्ट्स आहे विच इज असोसिएटेड विथ लिवोडोपा. त्याच्यानंतर आर्टियल फ्लटर आहे, प्रीमॅच्युअर व्हेंट्रिक्युलर बीट्स आहे. ओके, सो देअर विल बी अ एक्सेसिव्ह ॲक्शन्स ऑन द heart. Okay, so in addition it associated with nausea, vomiting and vomiting. Okay, so इथे तुम्हाला शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म मेन्शन केलेले आहेत. ओके, सो तुम्हाला स्पेसिफिक त्याच्यातले साईड इफेक्ट्स लिहायचे आहेत विच इज असोसिएटेड विथ मोशन्स. च्युईंग मोशन आहे, हेडेक आहे, रॉबिंग ऑफ हेड आणि नेक आहे, म्हणजे हात आणि डोकं आणि मानेकडचा पोर्शन आहे तो थरथरतो. ओके, अरिथमिया आहे, त्याच्यामध्ये सायनस ट्रॅकिकार्डिया, आर्टियल फ्लटर अँड प्रीमॅच्युअर व्हेंट्रिक्युलर बीट्स आहे आणि ॲडिशनमध्ये तुम्हाला नौशिया आणि वॉमिटिंग हे मेन्शन करायचे आहेत. ओके, सो इथे आपल्याला लिओडोपा हा पार्ट, हा जो ड्रग आहे तो संपलेला आहे विच कम्स अंडर द एजंट विच इन्क्रीजेस द डोपामिनर्जिक ॲक्टिव्हिटी. ओके, सो त्याच्यामध्ये दोन मेन रिझन एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. हे मी तुम्हाला सांगितले की लिओडोपा फॉर्ममध्ये का ॲडमिनिस्ट्रेट करावा लागतो हा ड्रग, आणि नेक्स्ट रिझन आहे की कार्बिडोपा किंवा अदर जे अँटीकोलिनर्जिक अँटीहिस्टामिनिक ड्रग आहेत त्यांच्यासोबत इन कॉम्बिनेशन हा ड्रग का घेणं गरजेचं आहे. ओके, सो याच्यावर दोन रिझन मेन एक्झाममध्ये हमखास विचारले जातात. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे ड्रग ब्रोमोक्रिप्टिन. ओके, सो स्टिम्युलेट्स द डोपामाइन रिसेप्टर्स इन द ब्रेन, रिलीविंग पार्किन्सोनिझम सिम्पटम्स, इनिबिट प्रोलॅक्टिन विच इज रिस्पॉन्सिबल फॉर लॅक्टेशन अँड लोअर्स द एलिवेटेड बॉडी लेवल्स of growth hormone in acromegaly and mechanism in glycemic control is unknown. Okay, सो त्याचे ॲक्शन काय आहे, डोपामिनर्जिक रिसेप्टार जे आहेत ब्रेनमध्ये की जे त्यांना स्टिम्युलेट करायचं ते काम करतात अँड देअर बाय दे फॅसिलेट द रिलीज ऑफ डोपामाइन. ओके, सो पार्किन्सनमध्ये जे डोपामाइनची क्वांटिटी कमी झालेली आहे ते इन्क्रीज करतात. त्याच्यासोबत त्यांचे अजून अदर सिस्टीमवर पण इफेक्ट आहेत. दे इनिबिट्स द प्रोलॅक्टिन. ओके, प्रोलॅक्टिन कशासाठी हवं आहे तर लॅक्टेशनसाठी लागतं. ओके, सो त्याची क्वांटिटी डिक्रीज केली जाते. त्याच्यानंतर लोअर्स एलिवेटेड ब्लड लेवल्स ऑफ ग्रोथ हार्मोन्स इन ॲक्रोमेगॅली. ओके, सो ॲक्रोमेगॅली या कंडिशनमध्ये ग्रोथ हार्मोन्सची लेवल जी आहे ती कमी होते. ओके, देन मेकॅनिझम इन ग्लायसेमिक कंट्रोल. ग्लायसेमिक कंट्रोलसुद्धा मेकॅनिझम ब्रोमोक्रिप्टिन हा ड्रग करतो, पण त्याचं जे मेकॅनिझम आहे ते अननोन आहे. ओके, सो आत्ता डोपामिनर्जिक सिस्टीमवर कोणत्या मेकॅनिझमने तो ॲक्ट होणार आहे पार्किन्सन डिसीजमध्ये त्याचं मेकॅनिझम इथे मेन्शन केलेलं आहे. द डोपामाइन D2 receptor is 7 transmembrane G protein coupled receptor which is associated with G proteins in lactotraps. Stimulation of dopamine D2 receptor causes inhibition of adenyl cyclase which decrease the intracellular cAMP concentration and blocks IP3 dependent release of calcium from intracellular stores. Okay, increase in the intracellular calcium levels may also be brought about via inhibition of calcium influx through the voltage gated calcium channel rather than via inhibition of adenyl cyclase. Okay, सो इथे काय होतं आहे, काय सांगितलं की D2 रिसेप्टरवर स्पेसिफिकली ते ॲक्शन शो करतात आणि मग D2 रिसेप्टर जो आहे त्याचं स्टिम्युलेशन करतात थ्रू द इन्क्रीज इन द क्वांटिटी ऑफ कॅल्शियम आयन. ओके, आणि त्याच्यामुळे जी डोपामिनर्जिक सिंथेसिसची जी ॲक्टिव्हिटी आहे ती इन्क्रीज होते. ओके, सो ब्रोमोक्रिप्टिन मेकॅनिझम ऑफ ॲक्शन प्रोलॅक्टिन इज अंडर अ कॉन्स्टंट इनिबिटरी कंट्रोल ऑफ PRIH, that is dopamine, acts on the pituitary lactotropes via D2 receptor. Dopamine bromocriptine cabergoline acts agonist in D2 receptors inhibitory to prolactin secretion. ओके, म्हणजे D2 रिसेप्टरचं जे फंक्शन आहे तसंच सेम फंक्शन जे आहे ते ब्रोमोक्रिप्टिन कॅटेगरीचे ड्रग शो करतात. ओके, सो थेरापेटिक इफेक्ट आहे हायपर प्रोलॅक्टिनेमिया ड्यू टू द मायक्रोप्रोलॅक्टिनोमाज causing galactorrhea, amenorrhea, infertility in female, impotence and sterility in male, lower dose of 2.5 to 10 mg per day. Response occurs within a week, should be stopped during the pregnancy, lifelong therapy is required. Okay,
सो इट्स ॲक्ट्स ॲज अन हायपर प्रोलॅक्टिनेमिया, की जिथे जे लॅक्टिन जे आहे त्याचं जेव्हा सिंथेसिस जास्त होणार आहे त्या डिसऑर्डरमध्ये जनरली ब्रोमोक्रिप्टिन हे यूज केलं जातं. ओके. त्यानंतर ॲक्रोमेगॅली या कंडिशनमध्ये यूज केलं जातं, विच इज inoperable cases of pituitary tumors. Okay, so it is an disorder which is related to a brain, that is specifically pituitary system. Okay, so there will be a cases of tumors into a pituitary. Okay, then Parkinsonism disorder मध्ये यूज केला जातो. Suppression of breast engorgement, that is neonatal death may be results of that. Then diabetes mellitus, hepatic coma. Okay, so these are the therapeutic uses of bromocriptine. Okay, so side effect which is similar to levodopa, that is nausea, vomiting, constipation, postural hypotension, त्यानंतर lately behavioral alterations, hallucinations, psychosis, mental confusion, abnormal movements. Okay, so these are the side effects which is associated with bromocriptine. Okay, नेक्स्ट ड्रग आपल्याला बघायचा आहे ॲमांटिडिन ड्रग. ओके, सो ॲमांटिडिन इट इज ॲन अँटीव्हायरल ड्रग, हॅज माइल्ड अँटी पार्किन्सोनियन ॲक्टिव्हिटी. ओके, सो ह्याची जी मेन कॅटेगरी आहे, मेन ॲक्शन आहे ती इट्स ॲक्ट्स ॲज अन अँटीव्हायरल ड्रग. ओके, अँड ऑल्सो इट प्रोड्युसेस अ अँटी पार्किन्सोनियन ॲक्टिव्हिटी. इट्स मेकॅनिझम ऑफ ॲक्शन इज अनसर्टन. इट इज नोन टू इन्क्रीज द डोपामाइन रिलीज, इनिबिट डोपामाइन reuptake, stimulate dopamine receptor, and it may possibly exert a central anticholinergic effect. So amantadine has N-methyl D-aspartate receptor antagonist. Okay, so it acts as an NMDA antagonist. ओके, सो ते कोणत्या मेकॅनिझमने तो ॲक्शन शो करणार आहे. इट इन्क्रीज डोपामाइन रिलीज. ओके, सो डोपामाइनचं रिलीज इन्क्रीज करणार आहे. इनिबिट डोपामाइन रिअपटेक. ओके, सो जो न्यूरोट्रान्समीटर रिअपटेक पंप आहे त्याच्यामधून डोपामाइनचं जे रिअपटेक आहे प्रीसिनॅप्टिक न्यूरॉनमध्ये ते तो इनिबिट करणार आहे. नेक्स्ट त्याची ॲक्शन आहे स्टिम्युलेट डोपामाइन रिसेप्टर. सो डोपामाइन रिसेप्टर स्टिम्युलेट करणार आहे फॉर द सिंथेसिस ऑर रिलीज ऑफ दॅट डोपामाइन. ओके, अजून इट मे बी पॉसिबली एक्झर्ट अ सेंट्रल अँटीकोलिनर्जिक इफेक्ट. ओके, सो अँटीकोलिनर्जिक इफेक्टसुद्धा तो शो करतो. ओके, सो ह्या मेकॅनिझम ऑफ ॲक्शनने तो जो आहे तो पार्किन्सोनियन डिसऑर्डर्स ट्रीटमेंटमध्ये ॲक्ट होतो. ओके, सो ॲमांटिडिन इज डिवायडेड डोसेस ऑफ 200 to 400 mg per day. May reduce the intensity of levodopa, induce dyskinesia and motor functions, motor fluctuations in patients with Parkinsonian disease. Okay, so काय सांगितलं आहे, divided doses 200 to 400 mg per day. So may reduce the intensity of levodopa induced. levodopaने जे साईड इफेक्ट्स अराईज होतात ते ॲमांटिडिनमध्ये दिसून येत नाही. ओके, त्याच्यामध्ये डिस्कायनेसिया आहे, मोटर फ्लक्च्युएशन्स आहे की जे ॲमांटिडिनच्या यूजने रिड्यूस करू शकतो. ओके, सो ॲमांटिडिन ॲज अन अँटीव्हायरल, इट्स मोड ऑफ ॲक्शन ऑफ पार्किन्सोनिझम इज अनक्लिअर, पण आपण बेसिक मोड ऑफ ॲक्शन बघितलेले आहेत. 4 मेकॅनिझम आहेत. डोपामाइन जे आहे ते डोपामाइन जे आहे त्याचा रिलीज इन्क्रीज करणार आहे, डोपामाइन रिॲप्टेक इनिबिट करणार आहे, डोपामाइन न्यूरॉन्सला स्टिम्युलेट करणार आहे आणि अँटीकोलिनर्जिक इफेक्टसुद्धा शो करणार आहे. ओके, क्लिनिकल यूज विच इज लेस पोटेंट दॅन लिवोडोपा अँड इट्स इफेक्ट्स डिसअपियर आफ्टर ओनली अ फ्यू वीक्स अँड ट्रीटमेंट. ओके, सो त्याचा इफेक्ट जो आहे तो लिवोडोपा एवढा प्रॉमिनंट नाही आहे आणि त्याचा लॉंगर ड्युरेशनसाठी सुद्धा त्याचा इफेक्ट शो होत नाही. ओके, ॲडवर्स इफेक्ट आहे सेंट्रल नर्वस सिस्टीमवर, पेरिफेरल इडिमा एक आहे, हेडेक आहे, हार्ट फेल्युअर, पोस्चरल हायपोटेन्शन, युरिनरी रिटेन्शन, गॅस्ट्रोइंटेस्टिनल डिस्टर्बन्सेस. ओके, त्याच्यामध्ये आहे ॲनोरेक्झिया, नौसिया, कॉन्स्टिपेशन, ड्राय माउथ. ओके, सो दीज आर द ॲडवर्स इफेक्ट विच इज असोसिएटेड विथ द ॲमांटिडिन ड्रग. ओके, कॉन्ट्राइंडिकेशन आहे ॲमांटिडिन शुड बी यूज्ड विथ द कॉशन इन पेशंट विथ हिस्ट्री ऑफ सीझर अँड हार्ट फेल्युअर. ओके, सो ज्या पेशंटमध्ये हार्ट फेल्युअर ची जी हिस्ट्री आहे किंवा सीझरची जी हिस्ट्री आहे त्याच्यामध्ये मोर कॉशन घेऊन ॲमांटिडिन ड्रग जो आहे तो ॲडमिनिस्टर्ड केला जातो. ओके, नेक्स्ट क्लास आपल्याला बघायचा आहे अँटीकोलिनर्जिक ड्रग. त्याच्यामध्ये बेन्झट्रॉपिन आहे, त्यानंतर ऑर्फेनाड्रिन आहे, ट्रायझिनिडिल आहे. ओके, सो इट इज अन मस्कारेनिक अँटागोनिस्ट. ओके, सो मस्कॅरेनिक रिसेप्टर विच इज रिस्पॉन्सिबल फॉर मस्कॅरेनिक रिसेप्टर विच इज रिस्पॉन्सिबल फॉर कोलिनर्जिक ॲक्टिव्हिटी. ओके, सो ॲसिटाइलकोलिन जो आहे तो मस्कॅरेनिक रिसेप्टरला जाऊन बाइंड होतो आणि त्याच्यानंतर तो त्याची ॲक्टिव्हिटी शो करतो. ओके, सो बेन्झट्रॉपिन हा जो ड्रग आहे विच शोज अँड मस्कॅरेनिक अँटागोनिस्ट ॲक्टिव्हिटी, म्हणजे तो काय करणार आहे
ॲसिटाईल कोलिनबरोबर कॉम्पिटिशन करणार आहे आणि मस्कॅरेनिक रिसेप्टरला जाऊन बाइंड होणार आहे आणि त्याच्यामुळे तो ॲसिटाईल कोलिनचं मस्कॅरेनिक रिसेप्टरला बाइंडिंग स्टॉप करणार आहे आणि मग अँटागोनिस्टिक इफेक्ट शो करतो. ओके, सो हॅज मॉडेस्ट अँटी पार्किन्सोनिझम ॲक्शन. Tremor is benefited more than rigidity, used during the early stage of disease or as an adjunct to levodopa therapy. ओके, सो पार्किन्सन डिसीज झाल्याच्या सुरुवातीच्या पिरियडमध्ये जनरली बेन्स्ट्रोपिन ॲज अन अँटीकोलिनेटिक ड्रग यूज केला जातो आणि त्याचा जो जास्त इफेक्ट आहे तो ट्रिमर्स या सिम्टमवर आहे रॅदर दॅन रिजिडिटी. ओके, सो प्रोव्हाइड बेनिफिट इन ड्रग इंड्युस्ड पार्किन्सोनिझम. जनरली अशा कंडिशनमध्ये की ड्रग इंड्यूस झाल्यामुळे पार्किन्सनचे सिम्टम्स अराईज झाले किंवा पार्किन्सन डिसीज त्या पर्सनमध्ये झाला आहे, अशा कंडिशनमध्ये बेन्स्ट्रोपिन हा जो ड्रग आहे तो मोर बेनिफिशियली इफेक्ट शो करतो. ओके, सो इथे आपला अँटी पार्किन्सोनिझम ड्रग संपलेले आहेत की ज्याच्यामध्ये आपण 2 क्लासवाले ड्रग बघितलेले आहेत. दोज विच इन्क्रीजेस द डोपामिनर्जिक ॲक्टिव्हिटी अँड दोज विच रिड्युसेस द कोलिनर्जिक ॲक्टिव्हिटी. ओके, सो इथे कंबाईंड फॉर्ममध्ये दिलेलं आहे. कार्बिडोपा आहे, त्याच्यानंतर ब्रोमोक्रिप्टिन आहे. ओके, त्याच्यानंतर आपल्याला इथे ओके, सो तुम्हाला जो ब्ल्यू कलरचा वरचा पोर्शन दिसतो तो ब्रेनचा आहे, मध्ये ग्रे कलरची जी पट्टी आहे तो ब्लड ब्रेन बॅरियर आहे आणि खाली जे आहे तो पेरिफेरल रिजन आहे. सॉरी, सो इथे तुम्हाला लिव्होडोपा ड्रग दिसतोय. लिव्होडोपा ड्रग काय करणार आहे, ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस केल्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर तो डोपामाइनमध्ये कन्वर्ट होणार आहे आणि मग डोपामाइन रिसेप्टरवर तो त्याची ॲक्टिव्हिटी शो करणार आहे. ओके, सो कार्बिडोपा काय करणार आहे, लिव्होडोपाचं जे पेरिफेरल मेटाबॉलिझम आहे ते प्रिव्हेंट करणार आहे. ओके, सो त्याच्यामुळे लिव्होडोपा ॲज सच तसाच ब्रेनमध्ये एंट्री करतो आणि त्याचं डोपामाइनमध्ये कन्व्हर्जन होतं डिकार्बोक्सिलेशन या रिएक्शनने आणि मग डोपामाइन त्याची ॲक्टिव्हिटी शो करतं. ओके, सो बाकीचे जे ड्रग आहेत त्यांचा डायरेक्ट इफेक्ट जो आहे तो डोपामिनर्जिक न्यूरॉनवर आहे. त्याच्यामध्ये ब्रोमोक्रिप्टिन आहे. ओके, ब्रोमोक्रिप्टिन ड्रग आहे विच शोज अ स्टिम्युलेटरी इफेक्ट ऑन डोपामिनर्जिक न्यूरॉन. ओके, सो हे झाले ओव्हरऑल अँटी पार्किन्सोनियम ड्रग ॲक्शन. ओके, सो आय थिंक तुम्हाला हा अँटी पार्किन्सोनिझम आणि अँटी पार्किन्सोनिझम ड्रग ओके, सो हा पार्ट व्यवस्थित कळला असेल. ह्याच्यामध्ये मोस्टली पूर्ण पार्किन्सोनिझम आणि अँटी पार्किन्सोनिझम ड्रग ह्याच्यावर नोट विचारली जाते किंवा मी जे तुम्हाला रिझन सांगितलेले आहेत ते एक्झाममध्ये खूप वेळा विचारले गेलेले आहेत. म्हणजे तो हमखास क्वेश्चन आहे की ह्या चॅप्टरमधलं एखादं तरी रिझन क्वेश्चनमध्ये हमखास पडतं दरवर्षी. ओके, सो तुम्हाला जर कोणता पार्ट ह्या चॅप्टरमधला कळला नसेल, दोन्ही जे पार्ट आपण बघितलेले आहेत सेंट्रली ॲक्टिंग मसल रिलॅक्संटसुद्धा आणि अँटी पार्किन्सोनियन ड्रगसुद्धा. ओके, सो कोणत्या जर तुम्हाला पार्ट कळला नसेल, कोणता पॉईंट कळला नसेल तर तुम्ही मला पर्सनल मेसेज करून विचारा. मी तो नक्की रिपीट घेईन, तुम्हाला समजावून अजून बेटर वेने समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन. ओके, सो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला मी सांगितलेलं आहे की कोणते कोणते क्वेश्चन ह्या चॅप्टरवर विचारले गेलेले आहेत. ओके, सो थँक्यू फॉर लिसनिंग मी. हॅपी लर्निंग टू ऑल ऑफ यू. स्टे होम, स्टे सेफ, स्टे हेल्दी. टेक केअर ऑल ऑफ यू. गुड बाय.